श्रीवल्ली मेरी बाइको है। जब एक पति अपने बाइको की सुने तो क्या होता है, पूरी दुनिया को दिखाएगा। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है। बाय। तर नमस्कार भावांनो, आज आपण नवीन पार्ट 2 मधली एक श्रीवल्ली गाणं आहे त्याच्यावर एडिटिंग करणार आहे, शॉर्ट आहे. तर करूया, चला चालू करू आपण. सर्वात पहिल्यांदा आपण आपले एक फोटो घ्यायचा आणि ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आपण आणि त्याला आपण जरा पुढे घ्या 11 पॉईंट आपण किती 10.29ला ते करून पेस्ट करून लांबपर्यंत घ्यायची आणि खाली घ्यायची, त्याला फ्रॉमच्या वर ठेवायची, कारण का तर ती वर जी शॉर्ट्स ती अक्षर आहेत ना ते दिसली पाहिजे. तर फुल स्क्रीन करून जेवढं ते आहे तेवढं आपण देऊन टाकू. फोटोचे तिथे कट टाकले तिथं कट करून घ्यायचे सर्वांनी झालेलं आहे. आता आपण इफेक्ट्स ॲड करून घेऊ लगेच. ॲडचं नाही, पहिले इफेक्ट्स कॉपी करून घ्यायचं आपण. इफेक्ट्स कॉपी करून झाला काही ते पेस्ट करायचं पहिल्या PNG. काही अडचण आली तर कमेंट करा, तुम्हाला लगेच दिली जाईल, अडचण दूर केली जाईल तुमची. आपण PNG ॲड करून घेऊ. इथं मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहेत PNG. आपल्या मनाने स्मॉल बारीक कसे तुम्हाला म्हणेल तसे किंवा PNG ॲड करून झाले आपण लगेच इफेक्ट्स ॲड करून घेऊ. इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे लगेच, काही अडचण येणार नाही. हा इफेक्ट्स 1 नंबर PNGला, 3 नंबर PNGला आणि लास्टच्या PNGला आहे. मधली एक सोडायची, देवाची PNG पेस्ट करून टाकायची आणि एकदम लास्टच्या ह्याला दोन टाकायचं. आणि शेक फाईलमध्ये जी 3 नंबरला जे आहे ती फक्त 2 नंबरला आणि पुढे एक स्टर राहिलेली ती त्या ठिकाणी देऊन टाकायची. इथे एक राहिलेली ती पहिलेली त्याच्या पुढे राहिलेली, एवढ्यासाठीच हा इफेक्ट होता. बघून घ्या, प्रॉपर असा व्हिडिओ झाला. आणि हा एक पण कमेंट बॉक्समध्ये दिले जाईल. मी फक्त हा घ्यायचा, जिथं आपण 1 नंबरचा इफेक्ट दिला त्यांना ते लावून घ्यायचं. आपण 1 नंबरचा इफेक्ट दिला तिथला हे तुम्ही टाकायचं. बघून घ्या कसं घेतो मी लावून. बघून घ्या, जसं करतो तसं तुम्ही फक्त प्रॉपर करू शकता, काही अडचण येणार नाही. अडचण आली तर कमेंट करा, लगेच तुमची अडचण दूर केली जाईल. आणि भावांनो कमेंट करत राहा, कसं वाटतं व्हिडिओ ही सगळं. तर साईडची बाउंड्री करून घेऊ लगेच. साईडची बाउंड्री कशी करायची तुम्हाला जरच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगत चालेल.